पाऊस छान पडल्यामुळे बघा हे झाडं कसे टवटवीत झालेत. गवती चहा, गोकर्णीचं वेल, चिनी गुलाब, ओव्याचं झाडे, तुळस पण छान झाली. गुलाबाला बघा कळ्या आल्यात किती. हे गावरान गुलाब आहे आणि हे कृष्ण हे कमळ आहे बघा, ते पण छान फुटले. ब्रह्मकमळ. हा जाईचा वेल पण मस्त झालाय. किती कळ्या लागल्यात जायला. हे बघा खूप कळ्या लागल्यात. संध्याकाळी एवढा सुगंध सुटतोय ह्या जाईचा. मस्त झालंय, खूप सुंदर झालंय. सतत पाऊस पडल्यामुळं झाडं छान होतात. झिमझिम झिमझिम पावसाची चालू असते. गावाला इकडे सुंदर वातावरण असतं. हे बघा हे दारातूनच माझ्या हे पलीकडं धरणाचं पाणी दिसते बघा. हे बघा किती जवळ आहे. हे बघा हे माझं घर, हे माझं घर. हे बघा इथे जवळच दारात उभं राहिलं तरी हे पाणी दिसते. सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे. हे कडीपत्त्याचं झाड आहे. आणि काल मी बघा हे पानांचं वेल इथे लावलेलं आहे. आता ते फुटेल थोडंसं. या बाजूला पण एक लावलं आहे खायच्या पानांचा. नारळाला सुद्धा खूप नारळ लागलेत. हे बघा बारीक छोटे आणि ह्या बाजूला मोठे आहेत. हे बघा इकडे मोठे नारळ आहेत. पण हे असे छोटे छोटे नारळ का बरं पडतात मला जरा कमेंट करून सांगा. याच्यावर काय उपाय असेल तर मला सांगा जरूर, कारण काय याला करावं ते समजत नाही आहे. हे बघा हे असे छोटे छोटे नारळ कसे खूप गळून पडलेत. त्याच्यावर काय उपाय आहे का, तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला जरूर सांगा. आणि हे बघा हे घेवड्याचं बी आहे ना, मी परिक्रमेला गेले होते तिकडून आणलेलं होतं आणि ते इथे लावले तर हे छानपैकी असं झाड आलेलं आहे बघा वेल. आता याला शेंगा लागतील. मध्य प्रदेशमधून परिक्रमेला गेलो होतो तेव्हा तिथून आणलेलं बी आहे बघा. हे झेंडूसुद्धा इथे आलेलं आहे. तेरडा आहे हे. परत इथे शेवग्याचं झाड पण मी तोडलं होतं कारण वाळून गेलं होतं. मग आता हे पण छान फुटलं आहे असं. बघा इकडे खूप गवत उगवलेलं होतं पण मी असं थोडं थोडं काढून टाकलेलं आहे बाजूचं. एवढं अजून किती दाट उगवले बघा. हे मला अजून काढायचं आहे बाकी. त्याचं म्हटलं त्याच्यावर औषधच फवारणी करू. असं सुंदर वातावरणामध्ये अगदी छान असं इथे वाटतं. हे समोरसुद्धा यांनी पण छान झाडं लावलेत. चला आता चहाची वेळ झाली. चहा करणार आहे. मस्त चहा पिणार आहे दारात बसून. हे माझं घर म्हणजे इथे माझं सासर आणि पलीकडे ते पाण्याच्या पलीकडे दिसते का देवळाचा कळस, ती वस्ती म्हणजे माझं माहेर आहे. इतकं जवळ आहे बघा. चला तर मग